Basic principle of refrigeration is simple. Just pass a colder liquid continuously around the object which is to be cooled. This will take heat out from the object. The whole refrigeration technology is after एक छोटंसं प्रॅक्टिकल थर्मोडायनामिक्स सिस्टीमचं उदाहरण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक प्रॅक्टिकल थर्मोडायनामिक्स सिस्टीम लक्षात येईल आणि तसंच थोडे थर्मोडायनामिक्सची बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर होतील. आपण थिअरॉटिकल सिस्टम्स, सराउंडिंग, बाउंड्रीज, नंतर हीट ॲब्सॉर्ब, हीट रिजेक्टेड, ॲटमॉस्फिअर आणि सिस्टीमचा आणि ॲटमॉस्फिअरचा संबंध, एक्झॅक्टली थर्मोडायनामिक्स वर्क डन, ह्या ज्या गोष्टी ह्या थोड्या एका उदाहरणानं आपल्याला क्लिअर होतील. तर आपण थोडं व्हिडिओ स्टार्ट करूया. तर एक डे टू डे लाईफचं आपण उदाहरण घेऊया. स्क्रीनवर आय थिंक तुम्हाला रेफ्रिजरेटर दिसत आहे. रेफ्रिजरेटर सगळ्यांना माहिती आहे, तर आपण सिम्पल आपल्या डे टू डे लाईफमध्ये फ्रीज असं म्हणतो. ओके, तर फ्रीज कसं वर्किंग होतं, ओके, फ्रीज कसं वर्किंग होतं आपण बघणार आहोत. त्यात कोणते पार्ट्स असतात आणि ते पार्ट्स काय काम करतात हे फार महत्त्वाचं आहे. ते पार्ट्स एकदा कोणतं पार्टचं काय फंक्शन आहे जर आपल्या लक्षात आलं तर पुढे आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. थोडा व्हिडिओ मी चालू करतो. this. बघा, How to produce cold liquid continuously. We will see how this is achieved in this video. जर तुम्ही बघितलं फ्रीजचं, बघा मागच्या बाजूला एक जाळी असते, मागच्या बाजूला एक जाळी असते, त्याला इंग्लिश किंवा एक टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्या जाळीला म्हणतात कंडेन्सर. ओके, आता कंडेन्सर काय करतं? आता कंडेन्सर हे डिव्हाइसच्या आधी जाण्यापूर्वी आपण कंडेन्सेशन हे आपण स्कूल लेवलला किंवा दोज हू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम दे माइट हॅव हर्ड दिस टर्म कंडेन्सेशन. तर कंडेन्सेशन बाय नेचर जर आपण उदाहरण घेतलं तर सिम्पल आहे. जो आपला रेनफॉल किंवा पाऊस पडतो, आपण डे टू डे लाईफचं आपण समजा एक सायकल घेतलं की जेणेकरून समुद्राच्या पाण्याची वाफ होते, हां, ती वाफ वरती जाते, एका सर्टन लेवलला गेल्यानंतर तिचं कंडेन्सेशन होतं. ओके, कंडेन्सेशन त्याला आय थिंक मराठीत सांद्रीभवन असं म्हणतात. मराठीत एक्झॅक्टली वर्ड तुम्ही चेक करून घ्या. कंडेन्सेशन झाल्यानंतर त्या वाफेचं, त्या स्टीमचं पाण्यात रूपांतर होतं आणि तो इन टर्म्स ऑफ त्या पावसाच्या रूपात खाली येतो. ओके, म्हणजेच त्या प्रोसेसला कंडेन्सेशन असं म्हणतात. वेपरचं लिक्विडमध्ये रूपांतर झालं आणि ते लिक्विड इन द फॉर्म पावसाच्या रूपात खाली आलं जमिनीवर. द प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन आणि हीच प्रोसेस जे डिव्हाइस करतं त्याला कंडेन्सर असं म्हणतात. ओके, दिस इज कंडेन्सर. नंतर खाली एक तुम्ही एक बघत असाल, एक आहे डिव्हाइस, दिस इज दॅट इज कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर, तर कॉम्प्रेसर काय करतं? कॉम्प्रेसर बऱ्याच वेळा तुम्ही कुठं डे टू डे लाईफमध्ये कुठं बघितलं असेल, कॉम्प्रेसर बघितलं आहे तुम्ही सायकलच्या दुकानामध्ये. जो तुम्ही एखादा बाईकमध्ये किंवा सायकलमध्ये हवा भरता, तो एक मशीन ऑन करतो दुकानदार आणि ते ऑन केल्यानंतर हवा नळीच्या रूपात कॉम्प्रेस्ड होऊन किंवा प्रेस झालेली हवा ती तुमच्या टायरमध्ये भरतो तुम्ही. ओके, तर दॅट इज कॉम्प्रेसर. जे काय डिव्हाइस असते ती कॉम्प्रेसर. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट त्याच्यामध्ये असते. सेम छोटीशी स्मॉल युनिट या सेम अरेंजमेंट याच्यामध्ये असते. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमुळे हवा कॉम्प्रेस होते आणि ती कॉम्प्रेस एअर तुम्हाला मिळते. हेच फंक्शन. दिस इज कॉम्प्रेसर, दिस इज कंडेन्सर. पुढे जाऊयात. This is what inside a refrigerator. जर तुम्ही आता पुन्हा बघा, आता बघा. ओके, आता ही सिस्टीम बघा. या सिस्टीममध्ये तुम्हाला अजून एक लक्षात येईल की यामध्ये हे मागचं मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कंडेन्सर, जायच्या म्हणजे कंडेन्सर आणि दिस कॉम्प्रेसर. आणि ह्या ज्या बाकीच्या ट्यूब्स आहेत, या वरच्या खालच्या ज्या ट्यूब्स आहेत त्या फ्रीजमध्ये सर्क्युलेट केल्या असतात. तुमच्या व्हाईट लेअरच्या आतमध्ये फ्रीज ओपन करतात, पूर्ण तुम्हाला व्हाईट लेअर दिसतो प्लास्टिकचा किंवा त्याच्यामध्ये थोडं रबर पण यूज केलेलं असतं. त्याच्या खाली म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या खाली या ट्यूब्स पूर्ण फ्रीजमध्ये फिरवलेल्या असतात किंवा सर्क्युलेट केलेल्या असतात. एक या वरच्या, ही उभी, या खाली. ओके, त्याला म्हणतात इव्हॅपोरेटर. त्याला म्हणतात इव्हॅपोरेटर. आता व्हॉट इज मीन बाय इव्हॅपोरेटर? इव्हॅपोरेटर लक्षात घ्या काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल इव्हॅपोरेशन प्रोसेस लक्षात घ्या. प्लस स्कूल डेजमध्ये किंवा तुम्ही माइट हॅव स्टडीड इव्हॅपोरेशन म्हणजे काय? लिक्विडचं व्हेपरमध्ये रूपांतर. एक्झॅक्टली अपोजिट टू कंडेन्सेशन और कंडेन्सर. ओके, इव्हॅपोरेशनमध्ये काय होतं? पाण्याचं वाफेत रूपांतर होतं की एनी लिक्विडचं कशात? वाफेत रूपांतर, व्हेपर्समध्ये लिक्विड. दॅट इज इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेट होणं. दॅट इज.
आणि जे डिव्हाइस करतं त्याला इव्हॅपरेटर असं म्हणतात. ओके, कंडेन्सर मी काय सांगितलं, कंडेन्सेशन, वाफीचं लिक्विडमध्ये रूपांतर, दॅट इज कंडेन्सर. आणि एक्झॅक्टली अपोजिट इव्हॅपरेटरचं काय आहे की लिक्विडचं व्हेपरमध्ये, हे अपोजिशन फंक्शन आहे कंडेन्सर आणि इव्हॅपरेटर. आणि हे आले कॉम्प्रेसर. At the heart of the system is a simple device called throttling device. आता बघा यामध्ये काय, एक वॉल असते, याला Cold liquid is produced with help of this phenomenon. थ्रोटलिंग वॉल. In this case, throttling device is a capillary tube. आता यामध्ये होतं काय, For ते पण effective पाहा. throttling, at inlet, refrigerant should be high pressure हाय liquid. प्रेशर लिक्विड, हाय प्रेशर लिक्विड. Throttling device is an obstruction to the flow, which causes tremendous pressure drop. 0.6 बार. Due to drop in pressure, boiling point of refrigerant comes down, आता बघा and it यामध्ये starts काय होतं. evaporating temperature. Throttling device याच्यामध्ये टेम्परेचर ड्रॉप होते बघा. ओके, टेम्परेचर ड्रॉप होते म्हणजे -20 पासून 45 पर्यंत. म्हणजेच तुमचं टेम्परेचर ड्रॉप झाला यामध्ये, प्रेशर आणि टेम्परेचर ड्रॉप होतं यामध्ये कॅपिलरी मध्ये. where you have to absorb. During heat आता exactly absorption याचं function process, लक्षात घ्या. थोडंसं पुढे जाऊ, थोडं पार्ट. नाही बघा, इथे थोडं खाली फेंट कलरमध्ये तुम्हाला कॉम्प्रेसर येतं. सगळ्यात सुरुवातीला लक्षात आला तुम्ही याच्यामध्ये फ्रीजमध्ये 2, 3, 4 पार्ट आहेत. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, इव्हॅपरेटर आणि थ्रोटलिंग वॉल, हे 4 पार्ट याच्यामध्ये आहेत. सुरुवातीला कॉम्प्रेसमध्ये गॅस कॉम्प्रेस होतो. ही पूर्ण क्लोज सिस्टीम असते. या क्लोज सिस्टीममध्ये गॅस कॉम्प्रेस स्वरूपात बसवलेला असतो, फिट किंवा फिल केलेला असतो. सगळ्यात सुरुवातीला कॉम्प्रेस गॅस होतो. तो कॉम्प्रेस गॅस कॉम्प्रेस होऊन कंडेन्सरमध्ये जातो. कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर व्हेपर टू लिक्विड होतं. कॉम्प्रेसमध्ये काय तुम्हाला कॉम्प्रेस गॅस कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेस झालेला गॅस, आता इथं मागे जाळी दाखवलेली नाही आहे, मागच्या ब्लॅक जाळीमध्ये जातो, त्याला कंडेन्सर असं म्हणतात. त्या कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं, कंडेन्सेशन, व्हेपर टू लिक्विड होतं. पुन्हा तो लिक्विड झालेला गॅस या इव्हॅपरेटरमध्ये फ्रीजच्या जाळीमध्ये जातो, फ्रीजमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्या, तिथे गेल्यानंतर तो कोणत्या फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये. आता कंडेन्सर लिक्विड फॉर्ममध्ये केलं आणि तो लिक्विड ह्या ट्यूबमध्ये गेलं, फ्रीजमध्ये गेलं. आता हे लिक्विड फॉर्म यामध्ये आहे. हे काय करतं, आतमध्ये जी उष्णता फ्रीजमध्ये तुम्ही जे काय स्टफ ठेवलेला आहे, मिल्क ठेवलेला आहे गरम, भाज्या ठेवलेल्या आहेत, त्यातली उष्णता शोषून घेतो. शोषल्यानंतर पुन्हा हे लिक्विड टू व्हेपर होतं बिकॉज ऑफ हीट ॲब्सॉर्ब फ्रॉम फ्रीजमध्ये जी काही हीट तुम्ही ॲब्सॉर्ब करता, ती हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर या इव्हॅपरेटरमध्ये जे लिक्विड गॅस आहे तो पुन्हा व्हेपरमध्ये होतो. आणि पुन्हा तो व्हेपरमध्ये येऊन पुन्हा तो कॉम्प्रेसरमध्ये तो सायकल रिपीट होतो. म्हणजे कॉम्प्रेसरमध्ये व्हेपर स्वरूपामध्ये असतो, व्हेपर स्वरूपामध्ये पुन्हा तो कंडेन्सरमध्ये लिक्विड होतो. असा तो लिक्विडमध्ये इव्हॅपरेटरमध्ये जातो. पुन्हा फ्रीजमधली उष्णता शोषल्यानंतर लिक्विड टू व्हेपर होतो आणि पुन्हा तो गॅस किंवा व्हेपर स्वरूपामध्ये पुन्हा कॉम्प्रेसरमध्ये होतो, सायकल रिपीट होतं. पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. This compressor will raise the pressure back to its initial value. ही कॉम्प्रेसर आहे. But since it is compressing gas, along with pressure, temperature will also raise. It is unavoidable. Now the refrigerant is high pressure vapor. To convert it to liquid state, we are introducing another heat exchanger. This heat exchanger is fitted outside refrigerator, कंडेन्सरमध्ये so गेला it will गॅस. liberate heat to the surroundings. Vapor will get condensed to liquid and temperature will come Reject down झाली to normal atmosphere level. ला. तो लिक्विड फॉर्ममध्ये झाला. So the refrigerant is back to its initial state again, high pressure liquid. We can repeat this cycle over and over for continuous refrigeration. This cycle is known as vapor compression cycle. You can note more details of refrigerator components here. To enhance heat transfer, both evaporator and condenser are having fins attached to it. Since evaporator is cooling the surrounding air, it is common that water will get condensed over it, forming frost. इथे तुम्हाला लक्षात येईल पुन्हा. Frequent removal of frost is required to इथे कॉम्प्रेसर मधनं कॉम्प्रेस गॅस येतो कंडेन्सरमध्ये. कंडेन्सरमध्ये हीट रिजेक्ट होते ॲटमॉस्फिअरला, तो लिक्विड फॉर्ममध्ये होतो.
लिक्विड फॉर्ममध्ये थ्रोटल वॉलमध्ये गेल्यानंतर त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर हे फॉल होतं. ओके, नंतर तो जातो इव्हॅपोरेटरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये गेल्यानंतर तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. इव्हॅपोरेटरमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे जे काय फ्रीजमध्ये आपण साहित्य ठेवलं, स्टफ ठेवलेला असतो, गरम दूध असेल, भाज्या असतील, फळं असतील, त्यातली तो हीट ॲब्सॉर्ब करतो. त्या हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो ह्या इव्हॅपोरेटरमधला जो लिक्विड फॉर्ममधला गॅस आहे तो पुन्हा व्हेपर फॉर्ममध्ये होतो. व्हेपर, आणि पुन्हा तो व्हेपर फॉर्ममध्ये येऊन पुन्हा तो बॅक साईडने पुन्हा कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस होतो आणि सायकल रिपीट होतं. म्हणजे गॅस फॉर्म कंडेन्सरमध्ये लिक्विड फॉर्म होतो, लिक्विड फॉर्म पुन्हा व्हेपरेटरला जातो, व्हेपरेटरमध्ये लिक्विड फॉर्मचा पुन्हा गॅस फॉर्ममध्ये होतो, तो गॅस फॉर्म पुन्हा कॉम्प्रेसरमध्ये येतो. या प्रकारे सायकल रिपीट होतं. पुन्हा एकदा Enhance heat transfer. Apart from raising pressure, compressor also helps maintain flow in the refrigerant circuit. Usually, hermetically sealed reciprocating type with proper sealing is used for this purpose. Since it is compressing gas, huge amount of input power is required for this operation. A simple energy balance of the system yields this relation. Performance of a refrigeration खूप सुंदर सांगितलं बघा. जेव्हा कॉम्प्रेस झालेला गॅस कंडेन्सरमध्ये येतो, हीट रिजेक्ट करतो. हीट रिजेक्ट झाल्यामुळे तो लिक्विड फॉर्ममध्ये येतो. लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा तो इव्हॅपोरेटरला जातो, तो फ्रीजमधली हीट ॲब्सॉर्ब करतो, म्हणून तो गॅस फॉर्ममध्ये येतो, पुन्हा तो गॅस फॉर्मचा कॉम्प्रेसरमध्ये येतो. system can be defined as follows. आउटपुट आपण इनपुट परफॉर्मन्स इज इक्वल टू. Hope you had a good overview of working of a refrigerator. Thank you. वर्किंग पुन्हा सांगतो ते. ह्या ज्या गोष्टी आहेत, आय थिंक मला तुम्हाला लक्षात आलं असतं. Basic पुन्हा एक- principle पुन्हा of एकदा refrigeration. रिकॉल करतो. रेफ्रिजरेटरमध्ये 4 पार्ट्स असतात: कंडेन्सर, थ्रोटल वॉल, इव्हॅपोरेटर आणि कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरमध्ये गॅस कॉम्प्रेस्ड होतो. कॉम्प्रेस झालेला गॅस पुन्हा तुमचा हे कॉम्प्रेस झालेला गॅस तुमचा कंडेन्सरमध्ये मागच्या जाळीमध्ये, कंडेन्सरमध्ये तो लिक्विड फॉर्ममध्ये येतो. तो लिक्विड फॉर्मचा गॅस इव्हॅपोरेटरमध्ये जातो. इव्हॅपोरेटरमध्ये तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. आतलं जे काय साहित्य फ्रीजमधलं फळभाज्या वगैरे दूध, त्यातलं तो हीट ॲब्सॉर्ब करतो. तो लिक्विड टू व्हेपर होतो. पुन्हा तो व्हेपर झालेला गॅस पुन्हा कॉम्प्रेसरमध्ये येतो, पुन्हा तो कॉम्प्रेस होतो. अशा लिक्विड टू व्हेपर, व्हेपर टू लिक्विड हे जे सायकल आहे पुन्हा रिपीट होतं. अशा प्रकारे रेफ्रिजरेटरचं वर्किंग चालतं. आय होप सो हा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तर जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाका.